छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने व पराक्रमाने व सरनोबत नेताजी पालकर यांच्या पराक्रमाने गाजलेली समरभूमी उंबरखिंडीचा 363वा विजय दिन मोठ्या उत्साही वातावरणात 2 फेब्रुवारी चौक येथे साजरा करण्यात आला। ऐतिहासिक वारसा असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांचे सहकारी सरनोबत नेताजी पालकर यांचे हे जन्मगाव म्हणून चौक हे ओळखले जाते। तीनशे 363व्या विजय दिनानिमित्त चौक येथे भव्य मशाल रॅली काढण्यात आली। या विजय दिनानिमित्त आपल्या सरनोबत नेताजी पालकर या शाळेत भव्य अशी 5000 स्क्वेअर फूट एवढ्या जागेत सरनोबत नेताजी पालकर यांची रांगोळी काढण्यात आली आहे। तर मित्रांनो, आपण सरनोबत नेताजी पालकरांपुढे नतमस्तक झालो आणि गेलो शाळेमध्ये साकारलेली भव्य अशी रांगोळी पाहायला। तर मित्रांनो, आज आपण आलो आहोत आपल्या सरनोबत नेताजी पालकर या विद्यामंदिर चौकमध्ये आणि या शाळेमध्ये भव्य दिव्य अशी आपली सरनोबत नेताजी पालकर यांची रांगोळी काढलेली आहे। 5000 स्क्वेअर फूट या जागेमध्ये ही रांगोळी उभारलेली आहे। तर तुम्ही सुद्धा या रांगोळी बघायला नक्की भेट द्या। तर मोगल सरदार कारतलब खान व महिला सरदार रायबाधन यांच्या 30,000 फौजेवर समरभूमी उंबरखिंड येथे मोजक्या मावळ्यांसह 2 फेब्रुवारी 1661 रोजी मराठा सैन्याने गनिमी काव्याने पराक्रम करून मोगल सैन्याला मात देऊन विजय मिळवला। त्याच 363व्या विजय दिनानिमित्त ही भव्य अशी रांगोळी काढण्यात आली आहे।
प्रति शिवाजी म्हणून ओळखले जातात आणि त्यांचं हे जन्मगाव आहे चौक. आणि त्यामुळे 2 फेब्रुवारीला आपली चौकमध्ये एक भव्य मशाल यात्रा आपण त्याचं आयोजन केलं जातं. पूर्वी ती मशाल यात्रा आपण उंबरखिंड इथे जो रणसंग्राम गाजलेला आहे त्याची आठवण म्हणून तिथपर्यंत त्या स्तंभापर्यंत आपण ते नेत होतो आणि तिथे पूजन करत होतो. नंतर ग्रामपंचायतकडे आपण पुतळा असं नेताजी पालकरांचा उभारला आणि मग असं केलं की आपण गावातनं भव्य मशाल यात्रा काढायची आणि तिथे सांगता समारंभ तिथे करायचा. तर सुरुवातीला आता आमच्या हायस्कूलचं नावच सरनोबत नेताजी पालकर असल्यामुळे आमच्याकडे प्रतिमेचं पूजन, मुलांनी बसवलेले कार्यक्रम हे आम्ही करतच होतो. तर असे बरेच म्हणता येईल की एक 5-6 वर्ष झाले की हेच कार्यक्रम आम्ही सादर करत होतो. तर आता ह्याच्यापेक्षा आपण काहीतरी वेगळं करावं तर काय करता येईल असा विचार केला असताना मी आमचे चित्रकला शिक्षक जे कांबळे सर आहेत त्यांनी विचारलं की सर आपल्याला काय वेगळं असं काहीतरी कल्पना अशी सांगा की आपल्याला काहीतरी भव्य दिव्य असं केलं पाहिजे आणि त्याची आठवण राहिली पाहिजे. तेव्हा सर म्हणाले की आपण रांगोळी काढूया का. तर म्हटलं ठीक आहे. आणि मागच्या वर्षी आम्ही 2 तारखेला रांगोळी काढायचं असं ठरवलं आणि नंतर मग त्या संकल्पनेला जो पुढे जो साकारण्याचं येतं त्यासाठी सरांनी वर्षभर मेहनत घेतली आणि त्यांनी त्याचं नियोजन केलं की रांगोळी कशी काढली गेली पाहिजे वगैरे. तर मला वाटतं की ते जे त्यांनी वर्क केले तर ते सरच सांगतील ते जास्त चांगले. 2 फेब्रुवारी 2023 रोजी मशाल रॅलीचे सांगता समारंभ आपल्या ग्रामपंचायत ठिकाणी झाला होता. तिथून येत असताना दिदी आणि आम्ही तिथून आपल्या शाळेमध्ये येत असताना दिदीने हाच मुद्दा मांडला की आपलं असं काहीतरी वेगळं काहीतरी करायला हवं जेणेकरून प्रत्येकाच्या स्मरणात राहील. त्यावेळेस दिदी बोललं की आपण जर रांगोळी काढायला तर काय हरकत नाही. तर मीही दिदीला त्यावेळेस शब्द दिला की दिदी असं काढलं तर आपण रांगोळी भव्य देऊ. आपला ग्राउंड खूप मोठा आहे तर आपल्या ग्राउंडवरती खूप सुंदररित्या रांगोळीचं प्रदर्शन होऊ शकतं. तर त्यावेळेस दिदींनी लगेच खूप सुंदर प्रतिसाद दिला की सर तुम्ही करा, मी तुमच्या बरोबर आहे. त्याच वेळेस आपल्या गावातील एक मालुसरे म्हणून एक सदस्य आहेत ते ग्रामपंचायतमध्ये काम करतात. दिदीने तो मुद्दा लगेच त्यांनाही सांगितला. त्यांनीही लगेच त्याला अनुमोदन दिलं की दिदी आम्ही आहोत, तुम्ही फक्त सांगा तुम्हाला काय हवं आहे. तिथून नंतर याची सुरुवात झाली. त्याच्यानंतर वर्षभर मी दररोज याची तयारी करत होतो की नक्की किती प्रमाणामध्ये, किती स्क्वेअर फुटामध्ये, किती फुटामध्ये काढायचे, किती मीटरमध्ये काढायचे आहे याचं दररोज नियोजन चालू होतं. दर आठवड्याला मी मेजरमेंट घ्यायचो. त्याप्रमाणे मी आराखडा पेपरवरती कॉम्प्युटरवरती बनवला. त्याच्यानंतर दिदीला एक मागच्या महिन्यामध्ये दिदीनं फोन केला की दिदी मला तुम्हाला भेटायचं आहे. तर घरी गेल्यानंतर चाचा आणि दिदी पण घरी होत्या. त्यावेळेस दिदीने सांगितलं दिदी आपण ठरवलं, मागच्या वेळेस आपला विषय झाला होता की आपल्या गावामध्ये रांगोळी काढायची आहे. तर त्या संदर्भात मी हे सर्व नियोजन केलेलं आहे. तर दिदींना ते सर्व नियोजन दाखवलं. दिदींना ते नियोजन पूर्ण आवडलं, छान वाटलं आणि चाचांनाही ते खूप आवडलं. आणि त्याच्यानंतर मग दिदींनी बोललं की चला ठीक आहे आपण तसं विचार की आपण त्यावेळेस सर्वांना आपण आव्हान देऊया. त्याच्या अगोदरही 2-3 दिवसापूर्वी प्राथमिकचा या ठिकाणी कार्यक्रम होता. त्यावेळेस दिदींनी सर्वांना आवाहन केलं की आपल्या शाळेमध्ये खूप मोठ्या प्रकारामध्ये आपण रांगोळी काढणार आहोत. त्यासाठी सर्वांनी फुल नाही फुलाची पाकळी, जसं म्हणतात की नाही की रामाला सेतू म्हणत असताना की खारीचा वाटा उचलला होता आणि तसंही प्रत्येकाने आपल्या फुल नाही फुलाची पाकळी म्हणून काही मदत करावी आणि आपण भव्य दिवस रांगोळी आपण साकार करावी. त्याच्यानंतर ठरल्याप्रमाणे दिदींना बोललं की आपल्याला हे मेजरमेंट सगळं झालेलंच आहे, परंतु आपल्याला ग्राउंड कधी मिळेल तर 26 तारखेनंतर आपल्याला ते ग्राउंड मिळेल. त्याच्यानंतर तिथून सुरुवात सर्व झाली. स्केल मारून घेतलं. 26 तारखेपासून त्याच्या आधी गावातील जे माझे विद्यार्थी होते तिथून पासआउट झालेले त्या सर्वांना एकत्र घेतलं. त्यांना हा सर्व पूर्ण आराखडा त्यांना सांगितला. त्यांना तो आवडला. ते बोलले की सर आम्ही सर्वजण तयार आहोत, तुम्ही कधीही आम्हाला सांगा, आम्ही सर्वजण यायला तयार आहोत. त्याचप्रमाणे शाळेतही हा सर्व मुलांना हा उपक्रम सांगितला. सर्व मुलंही बऱ्याच प्रमाणामध्ये मुलं 70 ते 80 मुलांचं एकत्र मुलं सगळं तयार झाली. त्याच्यानंतर 26 तारखेपासून पुढे ह्या रांगोळी सुरुवात केली आणि जवळपास 7 ते 8 दिवस झाले की ह्या रांगोळी सलग सकाळ संध्याकाळ एक रांगोळीचा उपक्रम चालू होता आणि काल रात्री संध्याकाळपर्यंत हा उपक्रम पूर्ण झाला. हे करत असताना दीदी आणि चाचा दररोज सकाळ संध्याकाळ ते लिहून प्रत्येकाची एकदम म्हणजे पर्सनली तुम्ही काय खाल्लं का प्रत्येकाची काळजी करून ह्याचं पूर्ण लक्ष देते. काय कमी असेल तर ते सांगा. ह्याचं सर्व श्रेय मी दीदीला चाचांना देतो, कारण का ह्यांनी एवढा मोठा पाठिंबा दिला म्हणून हे सर्व एवढं मोठं विश्व म्हणजे एवढं मोठं
नेताजी पालकरांची रांगोळी साकारण्यात आली. हे या पद्धतीने आपलं सर्व झालं आणि त्याच्यामध्ये सर्व शिक्षक, आमचे विद्यार्थी आणि माजी विद्यार्थी, आम्ही जे शाळेमध्ये करतो खरं त्याच्या पाठीमागे तर विद्यार्थी म्हटलं तर त्याच्या पाठीमागचे असणारे पालक, तर हा सगळ्यांचा विश्वास जो आहे तो मला असं वाटतं या दृष्टीने आम्हाला बघायला मिळालं की हे करणार म्हणजे काहीतरी वेगळं दिलं जाणार आहे. आणि आज खरंच ते आम्ही जे पाहिलेलं मागच्या वर्षीचं 2 तारखेचं स्वप्न आज सगळ्यांचे हात लागून पूर्ण झालं. त्यात असं एक असतं की जे थोर पुरुष होऊन गेले ना तर त्यांचे विचार आपल्याला पुढे न्यायचे असतात आणि नवीन पिढी जर घडवायची असेल तर त्यांचे विचार आमच्या पिढीने त्यांच्यापर्यंत पोचवायचे असतात. तर ते हे एक माध्यम आहे की आपण म्हणतो ना की एखादं चित्र बऱ्याच गोष्टी सांगून जातं की जे आपण बोलण्यापेक्षा ते केलं असेल तर ते होतं. तर आणि विद्यार्थ्यांमध्ये तर जिज्ञासू भाव असतो. तर आज जर एखादा छोटा जर का प्राथमिकचा मुलगा आला अगदी नर्सरीमध्ये बाबांचा हात धरून आणि त्याने हे बघितलं आणि विचारलं की पप्पा हे कोण आहे किंवा बाबा ही रांगोळी कोणाची आहे, तर त्याच्या बाबांनी जेव्हा सांगितलं तर त्यावेळेस त्याला त्याच्या मनामध्ये जे ठसलं जाणार आहे की अरे बापरे एवढी सुंदर रांगोळी. कदाचित तो कलाकार जर त्याच्यामध्ये असेल ती कला तर तो मोठा कलाकार होऊ शकतो किंवा गावाचं भूषण आहे तर त्याच्यासाठी तो पुढे त्याचं योगदान देऊ शकतो. हे आम्ही ह्या रांगोळी साकार 2 फेब्रुवारी हा सरनोबत नेताजी पालकर यांचा उमरखिंड शौर्याचा विजय दिन म्हणून पाळला जातो आणि दरवर्षी चौक शहरामध्ये ही रॅली निघत असते. परंतु यावर्षी आपलं अधिक योगदान कसं असेल आणि त्या दृष्टीने मगाशी सांगितल्याप्रमाणे संकल्पना दीदींनी मांडली आणि आमचे जे कला शिक्षक आहेत कांबळे सर यांनी हे आव्हान स्वीकारलं. आणि खरंच ज्या वेळेला एक चित्रकार म्हणून आम्हाला माहिती होतं पण रांगोळी काढणार आणि ते सुद्धा भव्य दिव्य स्वरूपामध्ये आणि एक चॅलेंज होतं. परंतु ज्या वेळेला हे रेखाटत नसताना अगदी नजरेत न भरणारी अशी 5000 स्क्वेअर फीटाची ही जी रांगोळी आहे अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये काम आलेलं असताना देखील याचं रूप कसं साकार होणार हा प्रश्न होता प्रत्येकाच्या मनामध्ये. याच्यामध्ये काही दिसत नाही. परंतु ज्या वेळेला आज पूर्ण त्याचं स्वरूप आमच्या समोर प्रकट झालं आणि ड्रोनच्या कॅमेराने ज्या वेळेला ते याच्यावरती स्क्रीनवरती दाखवलं गेलं त्यावेळेस खरोखरच भारावून गेलं. जे काही खरोखर रूप आहे चित्रातलं ते इथे साकार झालेलं दिसलं आणि या पाठीमागे त्यांच्याबरोबरच तर सगळ्या टीमने जे काही सहकार्य केलं खरोखरच योगदान जे आहे ते प्रत्येकाचंच आहे. आणि हे भव्य दिव्य आणि एक इतिहास हा इथे पुन्हा आज रांगोळीच्या रूपाने रचला गेलेला असं मला वाटतं. धन्यवाद. आणि आज आपण मानवंदना दोन्ही पद्धतीने केली. म्हणजे जेव्हा आपण रांगोळीचं उद्घाटन केलं त्यावेळेस सगळे नऊवारी साडी नेसलेल्या आमच्या सर्व शिक्षकांनी ओवाळलं आणि त्यानंतर जेव्हा पूर्ण रॅली फिरून आली त्यावेळेस RSP युनिट की जे RSP युनिटचे आमचे हेड आहेत कुंभार सर, तर त्यांच्या मार्गदर्शनाखाली सगळ्या RSPच्या विद्यार्थ्यांनी सॅल्यूट देऊन मानवंदना केली. तर हा नव्या आणि जुन्याचा संगम झाला. तर हे याच्यातनं खूप काही साकार झालं असं मला वाटतं. धन्यवाद. तर मित्रांनो आता आपल्याला सर्व शिक्षकांनी आणि दीदी व चाचा यांनी आपल्याला रांगोळीबद्दल माहिती सांगितली तर त्यांचे मी मनापासून आभार मानतो. आणि या रांगोळीतून त्यांची अथांग मेहनत अशी दिसून येते. तर तुम्हीसुद्धा कधी परिसरात राहत असाल तर ही रांगोळी बघायला नक्की भेट द्या. आपल्या सरनोबत नेताजी पालकर या विद्यामंदिरामध्ये ही भव्य अशी रांगोळी साकारलेली आहे. तर तुम्हीसुद्धा नक्की भेट द्या. तर मित्रांनो तुम्हाला आमची ही व्हिडिओ आणि रांगोळी कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि लाईक शेअर करायला विसरू नका.